अजून कस काय आलं नाही? येईलच. काकी तू बोललीस ना त्याच्याशी? होय अर्जुन. अर्जुन फक्त तू चिडचिड नको करू. नाही नाही, मी नाही चिडचिड करत, शांतच आहे मी. मी कशाला चिडचिड करतोय? आणि हेही दिवस जातील. दे बघ आलाच. सुजय, कशी आहे तब्येत तुझी? चांगली आहे दादा. सुजा आता काळजी घे. पिवताई, डॉक्टर काय म्हणलेत? डॉक्टर म्हणाले अजून काही दिवस हलका आहारच द्या. आपण काळजी घेऊ त्याची. आरू काय खुश ना? हो, पप्पा घरी आलेत ना. आता जे काय झालं ते सगळं सोडून देऊ. चला आज चला. थांबा. हे असं सोडून नाही चालणार. अर्जुन तू काय करतोयस? तू असं नाही जाणार घरात सुजा. सांगितलं मला आईनी. आरजा मी इतका वाईट नाहीये की तुझ्या बाळाला काहीतरी करीन. आणि दादा, तुझ्या बाळाचं जे झालं ना त्याचं खरंच वाईट वाटतंय मला. पण माझ्या मनात असं काहीतरी करावं हे अजिबात नव्हता. जाऊ दे ना, आता काही बोलून करून ते परत थोडीच येणार आहे. जाऊ दे, मी सोडलाय तो विषय. पण मी नाही सोडला. सुजा तू काय आहेस, काय करू शकतो काय नाही मला सगळं माहिती आहे. पण माझा तुझ्यावर नाही विश्वास. अरे आरजा, पाहिजे तर मी हात जोडून सगळ्यांची माफी मागतोय जे झालं त्याच्यासाठी. मी परत असं अजिबात करणार नाही. फक्त असं नाही. अरे बाळा इकडे. भाऊजी काय करताय तुम्ही? अर्जुन थांब. मी माझ्या बाळासाठी करतोय जे करतोय ते. अर्जा अर्ग आता काय? कदम, तुम्ही सगळ्यांनी मला वाईट म्हणा नाही तर काय म्हणायचंय ते म्हणा, पण आप्पीच्या बाबतीत आणि माझ्या बाळाच्या बाबतीत मी रिस्क नाही घेऊ शकत कुठलीच. काय करायचंय? हारूच्या डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे. अर्जा काय बोलतोय तू? तू काहीच नाही करणार ना? शपथ घ्यायला प्रॉब्लेम काय मग? सुजय घे शपथ. हा? घे. मी परत कधीच दारू पिऊन घरात येणार नाही. पुढं आपली लहान बाळाला त्रास होईल असं मी अजिबात वागणार नाही. बस खुश? अरे बाळा, घरच्यांना त्रास देणार नाही. अर्जा बस की आता. मी काही केलं तरी त्रासच होणार असेल ना तर मी आज भाऊजी असं काही नाही होणार. तुम्ही घरच्यांना त्रास होईल असं घरच्यांना त्रास होईल मी असं अजिबात वागणार नाही. ठीक आहे. अरे बाळा सॉरी बरं का. आपल्या घरात तुला हे सगळं बघायला लागतंय. मी तर खुश आहे पप्पा घरी आले म्हणून. बरं चला आता आज जाऊ. हरू बाळा ये, बाहेर लय गारटा पडलाय, थंडी भरल. चला चला. कुणी राम घ्या, कुणी लक्ष्मण घ्या, कुणी गोविंद घ्या, हो कुणी गोपाळ घ्या, कुणी लव घ्या, खुश घ्या कुणी.
तुझ्या रुपाली, तू आत होतीस ना? अरे पण अरे बाहेर आल्याशिवाय बाळाला ओळख होणार आहे का घरातल्यांशी? रुपाले, आपल्या बाळाला दे ना, आजी आजोबांकडे दे. काय आजी आजोबा बाळाला घेणार नाही होय? मावशी, तुम्ही मुद्दाम करताय ना? रुपाली, चल आत चल. अहो, दिवसभर आम्ही आतच असतो की नाही. मग आता बाळ म्हणते इथंच बसायचं आणि इथंच खेळायचं. बाळाला मज्जा येते इथं. हो, बाळाला मज्जा येते आमच्या इथं. रुपाली, त्यांनी जर सुजय भाऊजींना बघितलं आणि त्यांना काही झालं तर? बाळाला कोणाकडे जायचे? आजीकडे जायचे बाळाला? आजीकडे? काजोबांकडे जायचे? हा, काकीकडे जायचे? काकीकडे? आरू दादा बरोबर खेळणार? खेळणार दादा बरोबर? हा, खेळायचं. हा, जायचं दादाकडे, जायचं दा. रुपाली, रुपाली, दादाकडे जायचं, दादा बरोबर खेळायचं बाळाला. हो, तुझ्या बरोबर खेळायचंय त्याला. नाही मग बाबांकडे जा. रुपाले, बाळाला दे की काकाकडं. भाऊजी, भाऊजी, माझं बाळ घाबरले. माझं बाळ रडायला लागले. लय घाबरले माझं बाळ. लय मोठ्याने रडते माझं बाळ. माझ्या बाळाला काही झालं तर. ताई, ताई, ताई. काय झालं? माझं बाळ घाबरले. नाही नाही, माझं बाळ. सरकार, वहिनींना काय जरी झालं ना, तुम्ही जबाबदार असणार आहे. तुम्ही. अरे आता मी आरू, बाळा तू आज जा. आई पण आरू, तू जाऊन झोप, मी आलेच. अरे ये. अरे काय चाललंय? हा, अरे घर आहे का काय आहे? दादा, अरे सुजाला आत आणायच्या आधी तू एकदा सांगायचंच तरी. विचारायला नको? नारजा, तू कशा पायी वाढवत दुसरं? अरे घरात काय चाललंय याचा जरा तरी विचार करा. त्या पोरीला सांभाळायचं सोडून तुम्हाला भांडायचं सुचतंय? अरे घरातल्या माणसांसारखं राहावा. आता मी काय केलंय तेव्हा? सुजय, हे बघ, ताईंनी तुला असं एकदम बघितलं ना म्हणून. मला पाहून अगं पिऊ, डोक्यावर परिणाम झालाय त्यांच्या. बाहुले घेऊन फिरत होत्या त्या. तुम्ही कोणी सांगितलंय का त्यांना? सुजा, अरे सांगितलं, उपचार चालू आहेत तिच्यावर. कशी आहे ग? शांत झाल्यात आता. सुजय भाऊजींना बघितल्यामुळे जरा बिथरल्या. म्हणे, अगं तुला अकलेचा भाग आहे की नाही ग? तू कशाला तिला बाहेर घेऊन आलीस? ए, मला बोलायचं कारण नाही हा काय. हा, मी नव्हतं आणलं तिला बाहेर. तिची तीच येऊन बसली होती. नुसतं उठसूट मला बोलायचं. काके, काके, इथून पुढे मावशीला नाही बोलायचं, सरकारांना बोलायचं. त्यांचं काय सिक्रेट आहे ना, त्यामुळेच ही बाई घरात आहे आपल्या. कळू दे ना काय सिक्रेट ते. त्याच दिवशी हाकलून काढणार येईल. हा, मी बी बघते ना कसा हाकलून देतोय तो. लगीन करून आले मी घरात, अशी तशी जाणार नाही. बस, अरे बस करा. घरात राहायचं तर एकमेकांना समजून घ्या. अरे भावासारखं राहावा आणि भांडू नका. पाहिजे तर हात जोडतो मी तुम्हाला. अरे त्या स्वप्नीला काय होतं हे जरा समजून घ्या. अरे त्याचा जरा तरी विचार करा.
अरे आयुष्यभर पोर पोर म्हणून राहिला आणि त्याच्या संग हे झालंय. आपल्या सगळ्यांची दुःख त्याच्या समोर काय नाहीत. आपण त्याच्याच मागे उभं राहिलं नाही तर रुपाली बरी होणार नाही. अरे ह्याचा तरी जरा विचार करा. अरे घरातल्या माणसांसारखं राहा. त्याचं अख्खं आयुष्य आपल्या संग आहे, आपल्यावर अवलंबून आहे आणि तुम्हाला भांडायचं सुचतंय. बाबा खरंच सॉरी, आपलं चुकतंय. जावा बघू तुम्ही आपापल्या खोलीत जावा. सुजय चल. एकदम झकास स्वागत झालं हा माझं, आणि ते माझ्याच घरात. अरे आता जातोस का? जाणार. आता तुम्ही काय इथं गालातल्या गालात हसत उभं राहिलाय? जावा ना आत. आता गो बाया, इथं ना लय गरम वातावरण झालंय बघा. मी जरा गारव्यात जाऊन बसते बाहेर. किती दिवसांनी असं बघतोय माझ्या लेकराला मी. यासाठी घर पाहिजे सुजय. हे कसलं आलंय घर? अगं 10 वर्षांच्या पोराच्या डोक्यावर हाटून शपथ घ्यायला लावली मला. अगं माझा नाही, निदान आरोचा तरी विचार करायचा होता. हळू बोल ना, झोपलाय तो. एवढा वाईट माणूस आहे मी? अगं मी नाही मारलंय दादाच्या बाळाला, तो ऍक्सिडेंट होता ना. अजूनही मलाच दोषी समजतायत सगळे. जे झालं ते झालं, जाऊ देत आता. असं कसं जाऊ दे? हे बघ, हे असंच वागवत राहणार आहेत मला. अरे भाऊजींना आप्पीची काळजी वाटते ना, म्हणून त्यांनी तुला शपथ घ्यायला सांगितली. तू नेहमी त्यांचीच बाजू का घेत असतीस ग? परवा भांडली मी घरात सगळ्यांसोबत तुझ्यासाठी. जाऊ दे, सोड. ऐक, आता काय ऐकू? मला बोलायचंय तुझ्याशी. तर तुला काय बोलायचंय बाई? सुजय तू वैतागू नकोस. आतापर्यंत जे काय झालं ना ते सगळं म्हणजे सगळं सोडून द्यायचंय आपण. अगं सगळं सोडून द्यायला तयार आहे मी, पण ह्या असे सगळे माझे. फक्त आपल्याविषयी बोलतीये, बाकी कोणाविषयी नाही. तू, मी आणि आरू. हे बघ, आज तू आरूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली सुजय. आता तरी नीट वागणार आहेस का? कपर तुझं ते दारू, पैसा, घोटाळे या सगळ्यात अडकायचंय तुला? तुला विश्वास नाही का माझ्यावर? मी काय विचारलं तुला? सुजय तुझ्याकडे काही काम नाहीये सध्या, माझ्याकडे काही काम नाहीये. आरूकडे बघ. पोरगा आता दिवसेंदिवस मोठं होते. त्याच्या शाळेचं काय, त्याच्या पुढच्या शिक्षणाचं, त्याच्या कॉलेजचं काहीतरी विचार केलायस का? कॉलेज? अगं 10 वर्षांचा आहे तो पिऊ. काय झालंय काय तुला? सुजय मला ना कंटाळा आलाय सगळ्याचा. तू आरूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतलीस. सुजय प्लीज प्लीज आता तरी नीट वाग, नाहीतर ना आपलं खरंच खूप अवघड होईल. डोक्यावर हात ठेवल्यापासून मला खरंच खूप भीती वाटते. काळजी करू नको, मी आता नीट वागेल. पुढे काय करायचं काही विचार केलास का? हा केलाय. आणि तू पण आता पैशांचं काही टेन्शन घेऊ नको, आपल्याकडे आहेत पैसे. तुझ्याकडे नारूकडे आजपर्यंत लय दुर्लक्ष केलंय मी, पण आता नाही. आता मी ठरवलंय माझं काम करायचं. माझे वैयक्तिक कॉन्ट्रॅक्ट घेईन मी आणि ह्या घराची कमीत कमी संपन्न ठेवीन. हे बघ, अगदीच तोडून वागू नकोस. हा जेवढ्यात तेवढं. मला आता खरंच कोणाचं काय होतंय नाही, काहीच फरक पडणार नाही. आता फक्त तू, मी आणि आरू बस. सुजय आता खरंच करून दाखव. तू बघ की आता. अर्जनात जे केलंय ना ते मी नाही विसरणार पिओ. एक दिवस त्याला आणि त्या आप्पीला त्यांची अवकात दाखवेनच. आंबीर, तुम्ही माझ्याकडे लय दुर्लक्ष करायला लागले बर का. तुमचं प्रेमच राहिलं नाही माझ्यावर.
मी खोलीत किती तुमची वाट बघत होते म्हणून इथं आले मी. काय झालं आता? तुम्ही सुजाच्या नावावर जी जमीन केली तुम्हाला काय वाटलं कोणाला माहित नाही होय? हे असलं काय केलं नाही मी. मला चांगलं माहितीये ना तुम्ही लय सुजाच्या नावावर जरा हळू हळू बोंबला. तुम्हाला कसं कळलं? सरकार मी कोणी माहितीये ना? नावाची आहे मनी, दिसते अडाणी पण भल्या भल्या नाव पाचती पाणी. अहो त्या सुजाच्या थोबाडावूनच मी ओळखलं होतं, त्याच्याशिवाय तो एवढा शांत बसतोय होय. आणि मला हे बी चांगलं माहिती आहे की ह्याच्यासाठीच तुम्ही त्याच्या जेवणात यश घातलं होतं म्हणून. नाही नुसतं किती किती प्रॉपर्टी केली सुजाच्या नावावर ते सांगा. दिली त्याच्या हिश्श्याची त्याला. आणि मग माझा हिस्सा कधी देणार? हे बघा सरकार, तुम्हाला माहिती आहे तुमचा हिडिओ आहे माझ्याकडं आणि तुमचं हे सत्य आरजाला कळून तुम्हाला परवडणार बी नाही. काय पाहिजे? तुमच्या प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा. अर्धा? मग आता एका बायकोला अर्धा आणि दुसऱ्या बायकोला अर्धा. साधा सरळ सोपा हिशोब आहे की. मी घर सोडून बाकीचं देऊ शकतो. चालतंय ना. कधी देणार बाकीचं? मला विचार करू दे. अहो सरकार विचार करून काय होणार नाही. हे बघा तुम्हाला चांगलं माहिती आहे की मी प्रॉपर्टी घेणार म्हणजे घेणार. आणि काय हो सुजाला प्रॉपर्टी देताना केला होता का एवढा विचार? हा असं एक एक करून सगळं तुमच्या पोरांच्या नावावर करून टाकाल आणि मग हात वर करून व्हाल मोकळे. हे असलं काही मी करणार नाही. नाही 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 माझा विश्वासच नाही. पहिलं माझ्या नावावर आणि मग बाकीच्यांच्या. करतो पण मला वेळ द्या. पण नक्की करणार ना सरकार? करतो. मगाशी सुद्धा करतो म्हटलं ना. आता तो कागद नावावर केलाय, लगेच सगळं नावावर करता येणार नाही. हे बघा जी काय लपडी असतील ना ती तुमची तुम्ही निस्तारा, पण 1 महिना म्हणजे 1 महिना बर का. अर्जुन औषधं घेतली? हा पाण्यात पाय बुडवले गरम. हो. चला झोपून घेऊ आता. डिस्टर्ब आहेस ना? नाही का? जे काही झालं त्यावर. ते तर नॉर्मल आहे आपल्या घरात. आनंदाने सुखाने 2 घास खाल्ले असते ना तर डिस्टर्ब असतो मी, कारण ते नॉर्मल नाही ना आपल्या घरात. अर्जुन असं नको ना रे करू. मग कसं करू आपे? आणि मी तुला त्या दिवशी काय म्हणलोय, मला किती त्रास होते काही वाटू दे, मी तुझ्यासमोर चिडचिड करणार नाही, बाळासमोर भांडण करणार नाही. अर्जुन त्याने तुझी घुसमट होईल. मला मन मोकळं करायचं असेल तर माझ्यासाठी तू आहेस ना, तसं तुझ्यासाठी पण मी आहे की. नाही, मन मोकळं करायचा अजून एक मार्ग आहे ना. काय? सरकारांचं सिक्रेट बाहेर काढायचं. ते आता म्हणलेत ना योग्य वेळ आल्यानंतर सांगतो म्हणून. तुला 100% सांगतो आपे, हे सरकारांचं जे काही सिक्रेट आहे ना ते सुजाला माहित असणार आहे. सुजय भाऊजींना? त्याशिवाय सरकार त्याला घरात घेणारच नाहीत. तर सरकार आहे ना 1 नंबरचा स्वार्थी माणूस आहे. स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करतो कायम. अर्जुन अरे कदाचित ते आपल्या सगळ्यांचा विचार करत असतील. अजिबात नाही आपे. तू काय ग, तू परत त्यांची बाजू घ्यायला लागली का? काल बोलणं झालं ना आपलं. हे बघ मी बाजू नाही घेते. सरकार चुकलेत, 100% चुकले, मान्य आहे की. पण आता ते हे सगळं लपवून ठेवतात त्यामागे काहीतरी कारण असेल ना. तेच कारण आहे ना. मी शोधून काढणार आहे आता लवकरच. अर्जुन बाबा काय म्हणलेत? ते कदम भारी माणूस आहे ग, सगळ्यांचा विचार करणारा माणूस आहे तो. ते म्हणतात ते करायचंच आहे ग, पण हे सगळे ना हे गुंतलेलं आहे ग एकमेकात. म्हणजे आपे बघ, रुपाली वहिनींची काळजी घ्यायची असेल ना आपण सगळ्यांनी, तर आपली डोकी तरी जागेवर पाहिजेत ना. घरात रोज असले राडे होत राहिले तर आपल्याला सुचल का त्यांची काळजी घ्यायची, कशी घ्यायची, काय घ्यायची? पण तू हे सगळं शोधून नुकसानच होणार आहे. काय व्हायचं ते होऊ दे. एकदाच काय नुकसान व्हायचं ना ते होऊ दे, पण मी हे शोधून काढणार आहे आता. हे रोजचं येणार राडा बंद होऊन जाईल. भीती वाटते मला तर. नको तू नको घाबरू, तू घाबरू नको, मी शोधतो बरोबर. आता सध्या ना आपण सगळ्यांनी रुपाली ताईंकडे लक्ष दिलं पाहिजे. खरं तर त्यांना बरं करायचंय ना. तू स्वप्नील सरांना बघतोयस का? रुपाली ताईंची अवस्था बघून केवढे डिस्टर्ब आहेत ते, खचून चालले दिवसेंदिवस. आपण बोलू दादाशी,
चला झोपूया. बाळोबा कसे आहेत? व्यवस्थित. समजूतदार आहे आपलं बाळ. बरं झालं आईवर गेलं नाही.